यांच्या शिवसेनेत 2 रुपयाची पावती फाडून परब क्लासमधून मी शिवसैनिक झालो. मला तेही ओळखतात माझं पूर्ण आयुष्य. आणि इथे आले काल एक वाक्य बोलले हो, शोभा देत नाही त्यांना. अहो, एक माननीय मोदी साहेबांना शिव्या देता, अमित शहाना शिव्या देता. अहो, कोणी कोणाबद्दल बोलावं याला काही मर्यादा आहे, संस्कार आहेत, याची नाही चिंता. फक्त शिव्या देणं, अब के बार मोदी तडीपार. सोपं आहे काय? किती जण खासदार आहेत? 5 खासदार आहेत. शरद पवारांकडे किती आहेत? 3. 5 3 8. आणि गावभर फिरतोय ना 1 राहुल गांधी, त्याचे किती आहेत? 50. 58 खासदार. आमच्या आजच 303 आहेत आणि आम्ही 400 गाठणार आहे. सत्ता कशी काय येईल? काय राहुल गांधीचा जाहीरनामा मी वाचला हो. हमारी सत्ता आ जाएंगी और हम 1 लाख रुपए हर घर के लिए बैंक में जमा करेंगे. हर घर वाले को 1 लाख रुपया उनके अकाउंट में जमा करेंगे. अरे सत्ता आली तर देणार ना, तो पण स्वतःच्या अकाउंट मधून 5 लोकांना तरी दे. बांधवानं नाही, फक्त हम हे करेंगे वो देंगे. पण आज सत्ता येतच नाही तुमची. तेच उद्धव ठाकरे, आता कोणी होते आमचे केसरकर बोलत होते खोके. आता खोक्याबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये, खरंच बोलू नये का त्याने कधी खोके घेतले नाही. मी कधी मातोश्रीच्या आतल्या गोष्टी कधी जाहीर सभेत बोललो नाही. पण मी एका दिवशी 7:30 वाजता बरोबर मातोश्रीत शिरलो आणि साहेब बसतात त्या कॅबिनमध्ये. कॅबिन उघडली, दरवाजा. आज जातोय तर आज मोजणं चालू आहे स्पीडमध्ये. 3 जण बसले. मी तसंच लिफ्टने वर गेलो साहेबांकडे. साहेब बोललं, काय चाललंय तुमच्या कॅबिनमध्ये? असं चाललंय, मोजणं चाललंय. अहो, उमेदवारांकडून पैसे घेतात साहेब. बोललो, ज्याच्याकडून पैसे घेतले त्यांनी 30 वर्ष दिवस रात्र शिवसेनेसाठी आणि केसेस घेतल्या आणि त्याच्याकडून पैसे घेतात आणि ते मोजतायत. थांब इथे बेल मारले आणि बोलवलं. हे मी पाहिलंय, तुम्ही त्यांना काय खोके म्हणता? कधी उद्धव ठाकरे तुम्ही नोकरी केलीत? कधी व्यवसाय केलात? मर्सिडीज फिरवता कधी केली? काही बोलायचं खोके. अरे तुमच्यावर तुम्हाला सांभाळता आलं नाही. 40 आमदार डोळ्यासमोर बसलेले मीटिंगला चालत गेले. काही अडू शकलं नाहीत, काही अडू शकलं नाही. यावरून तुमची पात्रता, तुमची कुवत, क्षमता हे माहिती आहे सगळ्यांना. हे दमबिम द्यायचं काम तुमचं नाही हो. असं नाही की आम्ही सोडलं आणि तुमच्याकडे दिलं आणि तुम्ही चालू केलं, असं पण नाही ना. आम्ही काही सोडलं नाही. म्हणे आडवे आला तर गाडून पुढे जाईन. कसं जाणार? एक त्या गाड्याला ताकद लागते, वाकायला लागतं. ते तुम्हाला जमत नाही वाकायला. 20 पावलाच्या वर चालू शकत नाही. आणि कोणाला गाडणार? नाव घ्या ना म्हणा. हे नको बोलू. शेवटी आम्ही माननीय बाळासाहेबांना आठवतो आणि त्यांच्या पुत्राबद्दल बोलताना जीवावर येत. आमच्याबद्दल असं काय बोलू नका. आम्ही कृती करणारी माणसं आहे, आम्ही बोलणारी माणसं नाही आहोत. हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहेबांनी मला पाठवलं 90 साली. नारायण जा, तिथल्या लोकांनी तुला मागणी केली, जा तिथे. गेलं साहेब मला ओळखत नाही कोण, तुला जावं लागेल. आणि आलो. 34 वर्ष आली. काय नाही सिंधुदुर्गात केलं हो. तुम्हीच सांग, मला सांगायची गरज नाही. काल कोणतरी उठून सांगायला पाहिजे होतं. ही जी सगळी धरणं आहेत ना, मोठी, मध्यम आणि लघु, सगळी धरणं मी सुरू केली. पाणी टंचाई सिंधुदुर्गात नाही. अरे